याची स्थापना कोणी केल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही, परंतु सांगतात कधी कधी ब्रह्मदेवाने याची स्थापना केली. हे स्वयंभू अष्टशिवलिंग आहेत. याला 8 शिवलिंग आहे त्याच्यामध्ये. आणि या शिवलिंगाला खालून भोगावती नदीचं पाणी येते, जलधार जी खालून जी जलधार आहे ती जर जलधार आपण पाहिली आणि गोदावरी पाणी जर जलधार पाहिली त्याची चव पूर्णपणे आपली वेगळी लागते. असं म्हणतात की पूर्वी उत्तर दक्षिण ही भोगावती नदी वाहत होती, ती आता गुप्त झाली आहे आणि ती गुप्त नदी या ठिकाणी प्रकट होती. या ठिकाणी जर तुम्ही मंदिरात जर पाहिलं असेल तर मंदिराचं शिवलिंग हे पूर्वाभिमुख आहे. अनेक मंदिर जर आपण पाहिले तर अनेक शिवलिंग कोणी उत्तरेकडे तोंडून असतात, परंतु हे मंदिर पूर्वाभिमुख आहे, कारण पूर्वेकडून याचा म्हणजे उदय होतो ते या शिवलिंग सुद्धा. आणि मंदिराची रचना ही पूर्णपणे उत्तरेकडे दिली. वरतून जर मंदिर पाहिलं तर त्याचं मुख उत्तरेकडे दिसतं, परंतु आतील शिवलिंग हे मात्र पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराला हजारो वर्षापासून परंपरा याची आहे की 900 वर्षापूर्वी या ठिकाणी चक्रधर स्वामी आले होते. ज्यावेळेस त्यांना ते असं आत्मचिंतन करायला आले होते, भगवंत त्यांच्या याच्यात होता पण स्पार्क नव्हतं मिळत. आपण म्हणतो एखाद्या सांगितल्यानंतर मग इथं आले, वरती थांबले, वरती थांबून खाली आले मंदिरात. या ठिकाणी 21 दिवस ते बसले. 21 दिवस त्यांनी त्या ठिकाणी साधना केली डोळे झाकून. आणि ज्यावेळेस त्या 21व्या दिवसानंतर ती साधनेतून नेत्रभानीतून पाहिलं तर समोर जो नाग होता, आजही तो नाग त्यांच्या तेजाने तो नाग त्या ठिकाणी पाषाण पांढरा पडला. जर महानुभावाची खऱ्या अर्थाने स्थापना सुरुवात करायचं ज्ञान जर चक्रधर स्वामींना म्हणजे खऱ्या अर्थाने प्राप्त झालं असेल त्या मंदिरात सिद्धेश्वर मंदिर.